पैलवान विलास देशमुख यांचा मी पण पट्टे आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांनी जे आता काम करतात त्यात खारीचा वाटा म्हणून आम्ही पण त्यांच्या मागे. लखन विषयी काय सांगाल? लखन म्हणजे लखनच आहे, खरंच लखन आहे. लखनचा नादच नाही करायचा. मित्रांनो, आपण आहोत आता अमरापूरच्या फाटीवरती आणि या ठिकाणी भव्य दिव्य असं संग्राम केसरी पर्व संपन्न झालेले आहे. आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे आपला तेजाभाई आणि त्याचा जोडीदार आहे लखन. आणि आपल्या समवेत आहेत गणेश भाई. दादा नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, आज मैदान कसं झालं? मैदान सुंदर झालं, एक नंबर मैदान झालं. मी सकाळी तुम्हाला भेटलो होतो त्यावेळेस तुम्हाला कल्पना दिली होती एका गोष्टीची, खरं ठरली का? 100%. आणि विशेष म्हणजे आजचं जे आयोजन नियोजन होतं ते कसं करण्यात आलं होतं त्याच्याविषयी थोडंसं प्रेक्षकांना सांगा. बैलाचं नियोजन. बैलाचं नियोजन आपलं कोरेगावलाच झालं होतं. ही गाडी कोरेगावला पळणार होती, हिंद केसरी मैदानला झालं होतं. आणि कोरेगावचं मैदान बैल आजारी पडला आणि बैल आजारी पडल्यामुळे आपला पहिला मोठा म्हणजे त्या दिवशी आपला बैल हिंद केसरी झाला असता. थोडं लखन आजारी पडला. मग ती माणसं पण मोठ्या मनाची आहेत. वैभव दादांचा त्याच्यानंतर आमचा कॉन्टॅक्ट झाला. वैभव दादांनी त्यांना फोन केला मनोहर शेटजींना. शेटजी म्हणले काय नाही ह्या मैदानाला पुढच्या मैदान आणू. बैल मग किवळच्या मैदानाला आला ते आपल्याकडेच होता. आता बैल इथं 8 दिवस झालं होता, आजचं मैदान करायचं ठरलं, असं नियोजन झालं आपलं. बरं. आणि त्याचबरोबर संग्राम केसरी 2024 पर्व 2 या आयोजकांनी हे मैदान कसं आयोजित केलं होतं त्याविषयी सांगा. सुंदर नियोजन होतं त्यांचं, एक नंबर नियोजन. बॅरिकेड वगैरे पाक खालीपर्यंत बॅरिकेड होतं. 700 फुटाच्या. हो, 700 फुटाच्या पुढे बॅरिकेड होतं. महत्वाचं म्हणजे पब्लिकला कुठं आत येऊन दिलं नाही, कुठं निकालावरनं वादविवाद होऊन दिला नाही. आणि दुसरा विषय म्हणजे आमचे गुरुवर्य पैलवान विलास देशमुख वस्ताद आलं आणि वस्तादांनी पण म्हणजे वस्तादांचा पण ह्या नियोजनात थोडाफार वाटा राहिलेला आहे. तुम्ही आणि तुषार धुमाळांनी पण या मैदानात भरपूर सहकार्य केलेलं आहे. त्यामुळे नियोजन एक नंबरच झालं. आज कसं होतं, मोठी मैदान होत आहेत आणि ती मोठी मैदानं पूर्णपणे कडेला नेणे, स्वच्छ पारदर्शक निकाल देणं आणि स्वच्छ पारदर्शक निकाल देऊन स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये फायनल होणं हे फार गरजेचं असतं. आणि ते कुठंतरी होतंय आणि चांगल्या गोष्टी होत आहेत, त्यासाठी आपलं योगदान देणं गरजेचं आहे सगळ्यांनी. 100%. आता काल अखिल भारतीय बैलगाडी संघटनेची सर्वसाधारण सभा झाली. अतिशय जबरदस्त असं खेळीमेळीच्या वातावरणात ही सभा झाली आणि संपूर्ण देशभरामध्ये या सभेची चर्चा झाली. बैलगाडी शर्यत क्षेत्राला आता कुठंतरी आणखीन एक नवीन नियमावली आणि नवीन कुठंतरी एक चांगलं मार्गदर्शन होतंय आणि काहीतरी चांगलं घडतंय, त्याच्याविषयी काय सांगा. कसं आहे, संघटना सक्रिय झाल्या आणि बैलगाडा मालक पण सुधारला पाहिजे. बरोबर. बैलगाडा मालकांनी स्वतःच आता सुधारणा केली पाहिजे सगळ्यांनी. आपल्याला ह्यो नाद टिकवायचा आहे आणि एक माणूस पळून काय होत नाही. बरोबर. शेवटी कसं आहे, त्यांनी त्यांचं सांगायचं काम आहे. शेवटी ऐकायचं नाही ऐकायचं सर्वस्वी अधिकार म्हणजे बैलगाडी मालकांनी ठरवायचं आता काय करायचं आणि काय नाही. ते कठोर नियम केलेत पण तिथे आता तितकंच पाळलं पण पाहिजेत. नाहीतर कसं आहे, आता संस्था रजिस्टर झालेले, आता कुणाची काही नाही. आता डायरेक्ट गुन्हे दाखल होणार आहेत, ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. कोण गरीब अडकुनी, कुठं कुणाला कोर्टाच्या पायऱ्या चढायला लागुनी, ह्या गोष्टी आता सगळ्यांनी म्हणजे नियम जे टाकलेत ते अंमलात आणले पाहिजे. बरोबर. आणि एक आज कुठंतरी JP भाऊंची आठवण येते का? 100%. काय उणीव जाणवते का त्यांची? 100%. भाऊंचा सहवास आम्हाला कधी लाभला नाही. भाऊंचा सहवास आम्हाला कधी लाभला नसला तरी म्हणजे त्या गोष्टीचा प्रभाव किती आहे बैलगाडी क्षेत्रात हे म्हणजे न सांगण्याजोग आहे. म्हणजे त्या गोष्टीचा अजून सुद्धा प्रभाव आहे. भाव असले नसले काय तरी जाणती माणसं भेटतात. 100%. आता तुम्हाला बरेचसे वरिष्ठ बैलगाडी मालक भेटले, त्यांनी सुद्धा आठवण काढली भाऊंची, काय सांगाल त्याच्याविषयी? काय आज त्यांचा आशीर्वाद असल्याशिवाय ह्या सर्व गोष्टी होत नाहीत. भाऊंचा आशीर्वाद आहे म्हणून तर आज ह्या सर्व गोष्टी होतात. बरोबर आहे. आणि आज तेजाचा फॉर्म सकाळी आल्यापासून वेगळाच होता. मी मुद्दाहून तुम्हाला पहिला प्रश्न तो टाळला आणि आता विचारतो. त्या फॉर्माविषयी मी तुम्हाला सांगितलं होतं आणि त्याचा जोडीदार म्हणजे दोघं पण, लखन आपला छत्रपती संभाजीनगरचा आणि तेजा आपला शिर्डीचा लक्ष्मण ड्रायव्हरकडचा, दोन्ही एकाच परिसरातले एकाच भागातले जवळपास 60-70 किलोमीटरचा फरक आहे. आणि काय दोघं आज म्हणजे घरचा सास पळल्यागत सगळ्यांना अनुभव आला. तसंच झालं, तिकडचीच गाडी पळायला, तिकडची गाडी पळायला. आपण कधी खरेदी केला याला? 4 महिन्यापूर्वी आपण 4 महिन्यापूर्वी. आणि आज खरेदी केल्यापासून आजपर्यंत हा कितवा गुलाल आहे? हा म्हणजे 1-2 मैदान गेलेत त्याची.
ती पण म्हणजे बैला चुकीमुळे नाही, आमच्या चुकीमुळेच ती मैदान गेली असतील. बरं. सगळ्या मैदानात बैल गुलाला आहे. आता वय काय त्याचं? बैल आता 3-1 वर्षाचा असेल बैल. आणि दुसरा आहे का आदत? बैल आता दुसराच आहे. दुसरा आहे, दात लावलाय. हो, दुसरा झालाय. दुसरा झालाय मित्रांनो आता तो. आणि वाटत नाही त्याच्या उंचीकडे बघितल्यानंतर बरीचशी उंची म्हणजे आणि वैभव दादांनी बघितला. वैभव दादांची खरेदी. वैभव दादांची खरेदी म्हणजे त्यांची सुद्धा पारख अतिशय सुंदर आहे म्हणायचं. 100%. वैभव दादांचा फोन आलता का? दादांचा हो, फोन झाला आलता? झाला झाला. फोन काय झाला. प्रतिक्रिया होते त्यांच्या? काय गाडीने 1 नंबर झाल्यावर आता आनंदाच्याच प्रतिक्रिया. आणि विशेष म्हणजे दादा तुमच्याबद्दल आम्ही फार ऐकून आहे की तुम्ही समालोचक असतील, बैलगाडी शर्यत क्षेत्रातले बैल मालक असतील, दूरवरनं येणारे किंवा युट्यूबर असतील किंवा अन्य सगळे सहकारी असतील, ह्या भागामध्ये मैदान असले की तुमच्याकडे बरीचशी लोक मुक्कामी असतात आणि त्यांचा पाहुणचार केला जातो एक पाहुण्याप्रमाणे. आणि तुम्ही आवर्जून सांगता काही जरी अडचण आली तरी या परिसरामध्ये पहिल्यांदा मला कॉल करत जा. 100% मी पैलवान विलास देशमुख यांचं मी पण पट्टे आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांनी जे आता काम करतात त्यात खाडीचा वाटा म्हणून आम्ही पण त्यांच्या मागं, मुंबईवरून आला आणि कुठूनही आला, संभाजीनगरवरनं जरी आला तरी त्याला मदत करणं ही बैलगाडा मालक म्हणून आमचं कर्तव्य आहे. आणि उद्या कुठलीही अडचण आली, कराड तालुका असेल, कडेगाव तालुक्यात असेल, आमच्या जवळपासच्या भागात कुठेही असेल, म्हणजे कुणाला युट्यूबर असतील किंवा कुणालाही कसली अडचण आली तरी 100% आम्ही त्याच्या मागं असणार आहे. लखनविषयी काय सांगाल? लखन म्हणजे लखनच आहे. खरंच लखन आहे. लखनचा नादच नाही करायचा. लखन बेस्टच आहे. लखनचा स्पीड म्हणजे आता बघितलं सगळ्यांनी, महाराष्ट्रातला खरा टॉपचाच बैल आहे आता तो. आता काय आगामी नियोजन काय आपल्या तेजाबाईचे? अजून तसं काही नियोजन नाही. आता 5 तारखेला पळायचं नियोजन आहे, पण तसं काही नियोजन लावलेलं नाही अजून. बघूया आता. आज पारितोषिक रोख रक्कम किती मिळालं? आज 2 लाख रुपये काहीतरी रक्कम होती आज. रोख रक्कम कसं वाटतंय ते रक्कम घेत असताना? रक्कम महत्वाची नाही, गुलाल आज महत्वाचा आहे. 1 नंबरचा. रक्कम कधीच महत्वाची नसती. बरोबर आहे. हेच ऐकायचं होतं, ह्यासाठीच तुम्हाला तो प्रश्न विचारण्यात आला. आणि विशेष म्हणजे पाहायला गेलं तर ही जोडी आम्हाला पुढे आगामी काळामध्ये पाहायला मिळेल का? 100% कसं आहे, दोन्ही बैल पळतात. मालकांचं संगनमत झालं की बैल पळत राहतात. आणि लखन पण आवर्जून ह्या भागामध्ये आला, जरी तुमच्याबरोबर पायरा नसेल किंवा काय नसेल, एक वेगळं नातेसंबंध जोडलेले 100% कायम गोठ्यावरती असतो. हो, त्याच्याविषयी काय सांगाल? आता कसं आहे, आपल्या गोट्यावरती आला 4-8 दिवस झालं बैल आपल्याकडे आहे. भविष्यात जरी आला तरी बैल म्हणजे आपल्या पैऱ्यात नव्हताच. परवा मथुर बरोबर पळाला, पण आपल्या शेडवरती होता. शेडवरती म्हणजे एक वेगळे संबंध आहेत तुमचे. आणि ही जी युवा पिढी आली, गणेश दादा तुम्हाला खूप अनुभव आहे, तुम्ही बऱ्याच वर्षापासून या क्षेत्रामध्ये आहे, त्याविषयी काय सांगाल? युवा पिढीला एक थोडासा जाता एक संदेश द्या. ही क्षेत्र काम करून करायचं क्षेत्र आहे. या क्षेत्रात जर नुसतं बैलगाड्या करत बसलं तर ही क्षेत्र एवढं सोपं नाही. आणि ह्यात नवीन तरुण पिढी उतरल्या, काही नवे बैलगाडा मालक उतरल्यात. यांना एकच सांगणार की आपल्या खिशाकडे बघून नाद करा. आपला बैल पळतोय का आधी बघा. बैल पळत असला तरच नाद केला पाहिजे, नाही तर रोज पैसे घालवायचाच धंदा येईल. बिनकामाचं पैसे घालवण्यात काय अर्थ नाही. योग्य नियोजन पाहिजे. योग्य नियोजन पाहिजे. बैल पळाली पाहिजे. बैल पळत असला तर आपला बैल किती पळतोय हे बघितलं पाहिजे ना. बैल पळत असेल तरच नियोजन करण्यात अर्थ आहे, नाही तर उगाच पैसे घालण्यात काय सुद्धा अर्थ नाही. चालतंय, धन्यवाद दादा. धन्यवाद. आपल्या समवेत विकास आहे. विकास आज कशी जोडी पळाली लखन आणि तेजाची? चांगली जोडी पळाली. आता जरा उशीर झाला, गडबड, तुम्ही पण लखनला भरलेला दिसतोय. हो, आता आज मैदान कसं केलं आयोजकांनी? 1 नंबर मैदान होता. पाट्या गिट्या सगळं नियोजन 1 नंबर भारी होतं. बरं, आता कुठे निघाला? आता उगलेवाडीला चाललो. उगडेवाडी. आणि गावाकडे का मुंबईकडे कसं काय नियोजन कसं काय? नियोजन आता आहे मुंबईला जायचंय. उद्या मुंबईला जाणार आहे. बरं, उद्या मुंबईला जाणार. हो. बरं, चला शुभेच्छा. तुम्ही पण आता बैल भरलाय, गाडीत गडबड असेल. धन्यवाद. हो, धन्यवाद.